शेट केली लागा बायको. कशाला मित्रांबरोबर पार्टी करायला गेलो काय माहित. आपल्या घरात 4 घास खाल्ला असतं ती परवडलं असतं. मित्रांकडनं काहीच घेतलं नाही पाहिजे. स्प्राईट दिली आणि त्यातनं दारू दिली मला. बायकोला कोण सांगणार. ही तर गेली बापा बरं फोन करून. आता तर काय कळना झालंय. आयडिया, म्हातारीकडेच जातो. म्हातारीला विचारतो आता काय ग करू. चल म्हातारीकडेच जा. म्हातारे गेली अगं बायको. अरे समजी घाल तिला आणि नीटनेटक्यान आता दारू पाणी पिऊ नको, चांगला राहा. असं कर आणि समजी घालून आण. आता काय करायचं मग आता. काय त्याला इलाजच नाही बाबा आपला. आता समजी घातल्याशिवाय याचीच नाही. काय करू. तिने लावला लगेच तिच्या पप्पाला फोन. तिचा पप्पा लगेच आला ग. होय आला विचारलं नाही काय नाही. घेतली गाडी बसवली आणि गेला घेऊन. मग येऊन दे की आला तर, पण तू समजी घाल. म्हणायचं इथनं पुढे मी दारू पित नाही काय नाही, चांगला वागतो, चांगला राहतो. नाही नाही मला असंच केलं पाहिजे. कसं करायचं. तू म्हणतीस तसंच करतो. कसं जातो हा सासऱ्याला सांगतो, बायकोला सांगतो. परत नाही असं करणार मी. परत नाही पोरांच्या नादीला लागत. एवढी बार पाठवा म्हणून सांगतो. मग चांगला राहतो मी आता इथनं पुढं. पण अगं मला कळणच झालंय काय आता. पहिलं जातो आत्ताच्या आत्ता जातो जा लवकर जा आणि घेऊन येतो तिला. या जा. चल. म्हातारीने सांगितलं म्हणून सांग तिला. हो सांगतो की. हो म्हणतो म्हातारीनं सांगितलंय ये निघून. हो हा हो चल मी येतो. ये जातो मम्मी. बाळा जाऊ नको, कपडे बदल, वाच घासभर खा आणि मग जा शांततानं. गाडी घोड्यातनं नीट जा. अगं नाही म्हातारे, मी जेवणार पण नाही मी कापड पण बदलणार नाही. तसं करू नकोस बाबा. नाही नाही मी पहिले तिला घेऊन येईन कपडे तेव्हाच तिच्या हातचं खाईन. आणि घासभर खा. नाही मी असाच जाणार. अरे त्या आल्यावर जेवण करेल की तुला. आता ठेवती का तुला उपाशी. नाही मी आल्यावर खाणार तिच्याच हातचं खाणार. तेवढ मी जेवणार पण नाही कापड पण बदलणार गोड नाही. बोलू लाग. नाही नाही मी जातो म्हातारे. जा. चले म्हातारे मी जातो. अरे चपल्या घाल. नाही नाही आता चपल्यात तवाच घालीन जेव्हा तिला इथं घेऊन येईन. होय चल मी जातो. जा जा जमाने जा गाडी घोड्यातनं. आलो बाबा सासरवाडीत. तर बायकोला घेऊन जाऊया घरी. आता बाबा आत गेलो तर लय मारतील मला. चिडलेली ती. आता काय काय पोरीने सांगितलं असेल काय माहित सासरे बुवाला. असं करतो बाहेर थांबतो. कोणतरी बाहेर येईल तेव्हा मग आवाज दिल्यावर आत जायला येईल. इथंच बसतो. कधी याची तिला काही किती उशीर झाला वाट बघतोय. इथं पायरी नको बसाय. इथं नको इथं बसूया. जी मला बी दिसतील ती बाहेर आली ती. हा इथंच बसतो. तर किती उशीर बसायला लागतोय काय माहित. आयला 6 वाजत आल्या तरी बाहेर येणार. आता अंधार पडेल. कधी याची ती बाहेर. लयच लगा ताप झाला येऊ मला. पार्टी केली झक मारली. कधी येते ती काय माहित. आता अंधार बी पडेल. आपलं बरं आहे बाबा. निवांत आहे तुझ. मला लागा कोणी पाणी पण विचारलं नाही आल्यापासून. दुपारी आलोय 4 वाजता. ना पाणी ना चहा. परत नाही पार्टीला जाणार बाबा कुठे. लय अवघड होत. तू पण लगीन करू नको बाळा. नाहीतर बायको गेल्यावर बसायला लागल मग असं बाहेर. त्यात ही तुमच्या इथलं मच्छर किती पिडते ती. लय लगा फोडून काढले. धर हे तुकडा बी राहिलेला खा तुझ. लय मच्छर चावते ती. मी येतो मच्छर अगरबत्ती घेऊन. तवर तू खा. भेटली बाबा एक अगरबत्ती तेवढी. देवळात की गेलो 1:30 वाजता कुठली दुकान उघडी. एका दुकानात अगरबत्ती भेटली नसती बघ.
गेलो देवळात ठेवलेलं कोणीतरी उचलून आलो घेऊन. लय बेकार बाबा मच्छर. त्या मच्छरांपेक्षा बायको परवाडली. ऐक बाबा, लगीन केलंस तर बाहेर जाऊ नको पार्टीला, नाहीतर माझ्याकडे दिवस येतील मच्छरात बसायला लागेल एकट्याला. आता तुझ्या जोडीला मी तरी आहे, पण परत आता नाही तुला बी चावायचं आणि मला बी चावायचं. लय फोडतेत बाबा मच्छर इकडचं. आता गार लागतंय त्याचं काय करायचं रे. आला काय पाहुणा अजून येतच कसं काय? काय घरी यायला बिडा आहे का काय? घरी जायना झाला काय? हा, बसू द्या आता रातभर इथं बसला तर. बसू द्या ना. दाजी इथं काय कसं काय? फादर फादर ही दाजी इथं कसं काय? बसू दे बाहेरच. का? अरे पुरीला कालच्यानं 8 दिवस झालं त्रास देतोय भरपूर, वय त्यामुळे त्याला घरात घ्यायचा नाही. वय अहो मामा, अहो मामा, मामा, अहो अहो मामा, अहो चूक झाली माझी. इथं उभं राहू नका, तिकडे जावा. अहो मामा, आणि अरे ते पुरीला किती त्रास देतोय. आवो ती काय नको पुढच्यान इथं तुझ्या दाजीला चहा पाच आणि बाहेरची बाहेर जाऊ दे. आवो ऐका काय म्हणते ती, मिटून घ्या मला बी शाळेत अरे जायचंय. बराबर आहे, ऐकायला काय नाही. पाहुणा काय ऐकत नाही, रोज दारू पितो. घ्या मिटून जातो, मला किती त्रास शाळेत देतोय आमच्या जायचंय, आम्हाला वेळ झालाय. माहिती. तुझा दाजी तुला मस्त चांगला वाटतोय. अहो मामा चूक झाली माझी, परत नाही असं करायचं काय मी. नाही, इथं खुर्ची आण रे आणि इथं बसू दे आणि चहा पाणी देऊन जाऊ दे इथनं. काही लाज शरम आहे का मला? मामा एवढी बार चुकलं, परत चूक नाही होणार. पण काय पोरगीला नाही, घेऊन जातो मी. मित्राच्या यानं दारू तुम्ही लय पिताय, त्यामुळे मी काय पोरीला पाठवत नाही. तुम्ही भरपूर त्रास देताय. अहो तुमच्या पोरीला आता काय झालं तर तुम्ही बोला, काय नाही करणार मी तुमच्या पोरीला. काय तुमच्यावर माझा काय विश्वास नाही. तुम्ही आता जावा आणि आपले घरी व्यवस्थित मित्रांच्यात दारू बिरू पित बसा. आता मी काय पोरीला पाठवत नाही. अहो मामा चूक झाली माझी, परत नाही असं करणार मी, सांगतोय ना. तुमचं मी 10 वेळा ऐकलेला आहे. मी काय पोरीला पाठवत नाही. आपलं तुम्ही जावा घरी आणि आता तुमच्या मित्रातने आपलं तुम्ही दारू पित बसा. अहो माझ्या विश्वास ठेवा मामा, परत नाही असं करत मी. नाही विश्वास नाही काय ना, मी पोरीला पाठवत नाही. जावा तुम्ही. एवढी बार पोरीला पाठवा, परत एक पण तक्रार येणार नाही माझी. नाही तसं काय तुम्ही सांगू नका. बघा आता तुमची तुम्ही आता ते मेवना तुमचा आणि तुम्ही आता बघा काय करायचं. माझी मी आता जातो. जावा. मिळून माझ्याकडनं चूक झाली, आता मी मान्य केलंय. एवढी बार माफ करा. तुम्ही कशाला जाताय मग मित्रांच्यात प्याला? अहो आता काय सांगायचं तुम्हाला, मला फसवून दिली हो पोरांनी. बरोबर, चला आता घरात बघू, आपण घेऊ मिटून. चला चला. दाजी बसा. दाजी कशाला लागताय पोरांच्या नादाला? काय करायचं, चुकून झालं माझ्याकडनं. मी सांगतोय की सगळ्यांना. काय हवं, आमची बहीण ती चांगली असताना. झालं चूक, आता नाही करणार मी तसं. पण जमते का ती तुम्हाला? अहो आता जमावणार मी. आता काय देऊ, मी जमावणारच. केव्हा आलाय तुम्ही इथं? आलोय बघा, काल रात्री 4 वाजता आलोय. खाल्ले का नाही काय? कशाचं काय, बायको बी बाहेर आली नाही आणि सासरं बी आलं नाही. रात्रभर बाहेर काढली मच्छरात.
होय हो. बर थांबा मी तुमच्यासाठी काहीतरी आणतो चहा पाणी भूक लागली का नाही लागली या पण आणा आता काहीतरी. आणतो थांबा मम्मी झक मारली मित्रांबरोबर गेलो. त्याला गेलो काय माहित, चांगली अक्कल घडली आता मला. भाजी हा. झाला चहा पाणी मेहुणं एकच नंबर माणूस आहे. कधी बी येऊ द्या आपला पाहुणचार जबरदस्त करत. एक नंबर मेहुणा आहे. पाठवलं सगळ्यांना नक्की. बायकोला घेतोय. भाजी हा हा मेहुणं. बास मेहुणं तुम्हीच. खायचंय का भूक लागली आहे? नाही 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 बास मेहुणं बास. बसा बसा. बरोबर दमानं प्या मी शिरते समजा तुमच्याच्या काय दामानं त्याच काल रातच्यानं पोटात काय नाही कावळं वराडते. वर्ष द्या की मग अवघड आहे या पाहुण्याचं. बर तुमची बहीण कुठं आहे? बहीण आहे आमची आंघोळ करते. अरे, बोलवा की तिला म्हणजे घेऊन जातो घरी. होय हो. बर बर थांबा आंघोळ करून येऊन द्या बाहेर तिला मग काय म्हणते ती बघू आपण. अहो, आता कशाला काय म्हणती, जातो की घेऊन. परत नाही करत म्हणले हा म्हणजे परत आमच्याकडे दारू पिऊन येते याला. नाही करत तसं काय. घेऊन जातो तिला नाही इकडे ठेवत मी. होय हो. पप्पा मला त्यांना नको नको म्हणत होते तरी मी तुम्हाला घेतलंय बघा आतमध्ये. चुकून घडलंय माझ्याकडनं. मी काय ठरवून केलंय. काय कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडच आहे बघा तुमचं तशी म्हण आहे बघा. परत नाही असं करणार. तुमच्या बहिणीला बोलवा मी जातो घेऊन. बर बर थांबा बोलू ना. मामा एवढी बार फक्त तुमच्या मुलीला मी घेऊन जातो. परत तुम्हाला तक्रार आली तर बोला. नाही नाही मी काय पाठवत नाही. मामा तुमचं फिक्स आहे. हिला पाठवणार नाही. हिला नाही पाठवणार तुम्ही. नाही मी पाठवत. मग मी पण इथंच राहणार. पण मी पाठवतच नाही ना. नको नको पप्पा हा माणूस तेवढा होण्याचा नाही. मी आपली जाते तिथं जाऊन राहते. ही शेवटचा चान्स देणार आहे मी. आता हे शेवटचा चान्स आहे तुम्हाला. जर इथून पुढे मला पेरेंट जर दिसला तर मी पोरीला आणली की पुन्हा पाठवणार नाही. पुढे तुम्हाला एवढी पण चूक नाही देणार माझी. चल ग हा शेवटचा चान्स आहे फक्त. आणि असं काय झालं की मला जाणले म्हणजे ती 2 मिनिटात येतो फोन कर. चल चला येतो मामा. चप्पल कुठं आहे? अहो मामा मी काल पण केला होता. जेव्हा बायकोला घेऊन तेव्हा चप्पल घालीन. चला बाबा काळजी. चला येतो मामा. हो हो चल ग चल आता परत नाही असं करणार मी. आता तुझं पप्पा पण म्हणले की जा. चल बघा हा शेवटचा चान्स आहे. पुन्हा जर असं केलं ना तर मग मी परत आली तर येणार पण नाही आणि याची नाही, गॅरंटी नाही. द्यायची की मी परत असं करणार. नाही नाही चल चल. नाही मी तुला एक पण चान्स नाही देणार.